स्वागत आहे आपलं. नुकताच महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाला आहे. कोणकोणती खाते कोणत्या मंत्र्यांना मिळाली आहेत तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आय होप आपल्या येणाऱ्या एक्झाममध्ये याचा फायदा होईल. चॅनलवर आला आहात, सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका. चला तर आपला वेळ वाया न घालवता आजच्या क्लासला सुरुवात करतो. कलम 63 मध्ये असे नमूद केले आहे की राज्यपालांना सल्ला देण्यासाठी व सहायता करण्यासाठी मंत्रिमंडळ असेल. कलम 64 मध्ये विधानसभेतील बहुमतानुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना दिला आहे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूकही तेच करतात. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये BJPचे 132, शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आलेले आहेत. तर सुरुवात आपल्या मुख्यमंत्र्यांपासून. देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री तर आहेतच, सोबतच गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, कायदा व न्याय मंत्री तसेच सामान्य प्रशासन विभाग आणि माहिती व जनसंपर्क विभाग हा पण यांच्याकडेच आहे. फडणवीस हे नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तर आहेतच, सोबतच नगरविकास मंत्री आणि गृहनिर्माण मंत्रीही आहेत. शिंदे हे कोपरी पाचपाखडी, जिल्हा ठाणे या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अजित पवार. अजित पवारही उपमुख्यमंत्रीच आहेत आणि उपमुख्यमंत्री बनण्याची त्यांची ही 6वी वेळ आहे. सोबतच अर्थमंत्रीही आहेत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागही यांच्याजवळच आहे. अजित पवार हे बारामती मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. नंतरचे मंत्री पाहण्याआधी आपण याच रिलेटेड महत्त्वाचे IMP पॉईंट समजून घेऊ, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी 15 डिसेंबर 2024 रोजी सर्व मंत्र्यांना शपथ दिली. 1991 नंतर दुसऱ्यांदा हा शपथविधी सोहळा नागपूर येथे पार पडला. यामध्ये 19 BJP, 11 शिवसेना आणि 9 राष्ट्रवादी अशा 39 आमदारांनी या सोहळ्यामध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली. यात 4 महिलांचाही समावेश आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट येणाऱ्या एक्झाममध्ये मुंबई पोलीसमध्ये नक्की 200% हा प्रश्न विचारला जाईल. सर्वात तरुण आमदार कोण? हे आहेत रोहित पाटील, यांचं वय 25 वर्ष आहे. सर्वात वयस्कर आमदार छगन भुजबळ, यांचं वय 75 वर्ष आहे. सर्वात तरुण मंत्री आदिती तटकरे, यांचं वय 36 वर्ष आहे. आणि सर्वात वयस्कर मंत्री गणेश नाईक, यांचं वय 75 वर्ष आहे. क्लिअर? चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील जलसंधारण मंत्री, गोदावरी व कृष्णा खोरे विकास, हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री, गिरीश महाजन जलसंधारण मंत्री, विदर्भ, तापी, कोकण विकास, गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छता विभाग, गणेश नाईक वनमंत्री, दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री, संजय राठोड जलसंधारण मंत्री, धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, मंगलप्रभात लोढा कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन मंत्री, उदय सामंत उद्योग मंत्री आणि मराठी भाषा विभाग, जयकुमार रावल पणन राजशिष्टाचार विभाग, पंकजा मुंडे पर्यावरण व हवामान बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री, अतुल सावे OBC विकास, दुग्ध विकास आणि अक्षय ऊर्जा मंत्री, अशोक उईके आदिवासी विकास मंत्री, शंभूराजे देसाई पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री, आशिष शेलार माहिती व तंत्रज्ञान मंत्री आणि सांस्कृतिक कार्य विभाग, दत्तात्रय भरणे क्रीडा व युवा कल्याण आणि अल्पसंख्याक विकास मंत्री, आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री, शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री, जयकुमार गोरे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री, नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री, संजय सावकारे वस्त्र उद्योग मंत्री, संजय सिरसाट सामाजिक न्याय मंत्री, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, भरत गोगावले रोजगार हमी फलोत्पादन मंत्री, मकरंद पाटील मदत व पुनर्वसन मंत्री, नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे मंत्रालय आहे. तसेच आकाश फुंडकर हे कामगार मंत्री आहेत. बाबासाहेब पाटील हे सहकार मंत्री आहेत. प्रकाश आंबेडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. राज्यमंत्री. राज्यमंत्री हे कॅबिनेट मंत्र्याच्या अंडर काम करत असतात. एकूण 6 आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, म्हणजे एकूण 6 राज्यमंत्री आहेत. पहिल्या मंत्री आहेत माधुरी मिसाळ.
सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व वक्फ आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री आहेत. आशिष जयस्वाल अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय राज्यमंत्री. मेघना बोर्डीकर सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री. इंद्रनील नाईक उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन राज्यमंत्री. योगेश कदम ग्रामविकास, पंचायत राज राज्यमंत्री. शेवटचे मंत्री आहेत पंकज भोयर, हे गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार राज्यमंत्री आहेत. तर हे होतं मित्रांनो आपलं मंत्रिमंडळ. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय मंत्रिमंडळ आणि महत्त्वाच्या नियुक्त्या पाहणार आहोत. तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ.